हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक थँक्यू. सांडशे आणि मालेवाडी अशी बिग फाईट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. चांगले एफर्ट्स इथे मात्र फिल्डरने दिलेत. अगदी टॉस मात्र जिंकला होता प्रथमतः मालेवाडी टीमनं. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी इन्व्हिटेशन इथे मात्र सांडशे संघाला मिळालंय. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. ओ चांगली गोलंदाजी लाऊड अपील. ऑस्ट्रेलिया स्टाईलनं अपील मात्र इथे केलीच जाते. अपीलमध्ये खूप सारा उत्साह बघायला मिळालाय. आत्मविश्वास थोडासा कमी आहे त्यामुळे हा डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे सांगतच झाली आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकासाठी गोलंदाज महेश गोलंदाजीच्या मागवरती. अजय आणि विनोद ही सलामीची जोडी मात्र सांडशी टीमच्या मैदानात आहे. थोडासा बाउन्स झाला बॉल. अगदी गती देखील चांगली होती. गती आणि बाउन्स मध्ये पूर्णपणे खेळाडूला बीट केलंय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे सांगतच झाली आहे. फार चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी महेश या गोलंदाजी आपण बघतोय. सन्माननीय प्रदीपजी ताबणे साहेबांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. या षटकातील मात्र शेवटचा बॉल बाकी आहे. अंतिमचा बॉल लास्ट वन. ओ शॉर्ट ऑफ लेन डाऊन साइडला खेचलाय. जागेवरून ताकदीचा प्रचंड वापर आणि बॉल केलाय हवाई सफर काऊ कॉर्नर क्षेत्राच्या बाहेर. हा पहिला मॅक्झिमम षटकार. ठीक आहे. त्यांचे विशेष ठीक आहे. त्यांचे विशेष कौतुक आम्ही करतोय. कारण खेळाडूंना भरपूर पारितोषिक लावले जात आहेत परंतु प्रेक्षकांसाठी ही हे पारितोषिक लावलंय. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल पिक केलाय मागच्या बाजूला. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे फाईन कडून चाललाय. चौकार 4 धावांसाठी. आपल्या स्वाभिमानाची स्पर्धा त्यामुळे आपली जागा व्यासपीठावरती आहे. सर्वांना आम्ही विनंती करतोय की व्यासपीठावरती या. मेहबूब जमादार यांना ही विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. ओ लोअर फुल टॉस बॅटकट बॉल टर्न झालाय. इथे फिल्डरची चूक नाहीये. हुलकावणी दिली आहे फिल्डरला. मागे चाललाय शॉट थर्डमॅन कडे. हो चांगले प्रयत्न राहिले. बॉल अडवला फील्ड केला. थोडीशी फंबल झालेत.
परंतु धावा मात्र 2 झाल्यात कंप्लीट आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या मात्र 20 धावा धावफलक्यावरती. दमदार सुरुवात झाली आहे. अजय आणि विनोद हे दोन्ही सलामीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणि जे मागच्या बाजूला फिल्डर आहे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग कडे मागे धावताना थोडं सावकाश धावा. तिथे खड्डा आहे. ओ काय फटका पाहायला मिळाला आहे. प्रचंड ताकद वापरली आहे. बॉल मात्र लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. आणखी एक दर्जेदार बिग हिट षटकार. हे 2 धमाके आपण बघितलेत. दोन्हीही लॉंग ऑनच्या वरतून पाठवलेत. प्रॉपर टायमिंग दोन्ही फटक्यामध्ये मात्र झाले. धावसंख्या टोटली 26-26 वरती पोहोचली आहे. ही बॉल थोडासा बाहेर इकडे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुली झालाय. डॉट बॉल मात्र पंचांनी दिलाय. त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय आणि तिसऱ्या पंचाची मागणी. चला तिसरे पंच चेक करा. पंचांनी मात्र डॉट बॉल दिलाय आणि तिसरे पंच चेक करतील. चला तिसऱ्या पंचाने मात्र वाईटचा सिग्नल दिलाय. चला वाईटचा कॉल आलाय त्यामुळे एक्स्ट्राची धाव. बॉल तयार. ओव्हर पिच बॉल अलॉंग द कापड. हा फटका मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सिंगल. सन्माननीय तुषारजी जोशी साहेबांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं ही महालक्ष्मी चषक 2026 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. मेहबूब जमादार साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आकाशजी पालकर जे स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय आपण. ओ यावेळेस मात्र कडक फटका बघायला मिळाला आहे. पॉवर प्लेचा फायदा. बॉल मात्र लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 4 चौकार. बुलंद समालोचक मानसजी मनोरे यांचे मामाश्री राजेशजी अंबावणे साहेबांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. 32 झाल्यात. 32. 16च्या रन रेटनं 32 धावा. सांडशी टीमच्या मात्र धावा फलकावरती जॉईंट झाल्यात. सन्माननीय राजेशजी अंबावणे साहेबांना विनंती आहे की यावं मंचावरती. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. 32 झाल्या टोटल. 16चा रन रेट प्रत्येक षटकामध्ये इथे मेंटेन ठेवला जातो. सांडशी टीम कडून आक्रमण चढवलं जात आहे. चांगली फलंदाजी अजय. त्यानंतर विनोद. अजयच्या बॅटमधून 2 षटकार. विनोदच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार बघायला मिळालाय. दोन्ही पॉवर प्लेचे षटक मात्र अगदी गाजून सोडलेत. 32 धावा धावफलक्यावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज महेश या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये टोटल धावा 8च खर्च केल्या होत्या. ओ बॅकफुट वरती आले. जागा बनवली. स्लाइस केलं बॉलला. बॅटकेट शॉर्ट थर्डमॅन पलीकडे. चौकार पहिल्या बॉलवरती.
पहिल्याच बॉलवरती हा चौकार आला. बॅटकेटच्या सायनं धावसंख्या मात्र 36 वरती पोहोचले. महेश ओव्हर द विकेट ना. ओ डान्सिंग डाऊन द विकेट, समोर आले, स्टेप आउट केलं, उडवलं बॉलला लॉंग ऑनच्या वरतून. आणखीन एक तडाका, आणखीन एक धमाका षटकार. बेचाळीस धावा धावफलकावरती 42. कमालीचा रन रेट बघायला मिळालाय. धावफलक झपाट्याने वाढतंय. आडवा पाटणा खेचण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाहीये, त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, प्रचंड वेग होता. महेश हा गोलंदाजच्या मार्कवरती, परंतु इथे मात्र डॉट बॉलची सांगतच झाली आहे. 3 बॉल नंतर 42 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ही एक जमेची बाजू म्हणता येईल सांडशी टीमसाठी. तोच प्रयत्न सातत्याने केला जातोय. मागच्या बॉलचा जणू काही ऍक्शन रिप्ले, मागचा बॉल याच पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न, इथेही तोच प्रयत्न, परंतु दोन्ही डॉट बॉल फेकलेत. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन गोलंदाज महेशच्या माध्यमातून आपण या मॅच मध्ये बघतोय. 4 बॉल झाले, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हा 5वा बॉल अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर लेग कडे, डीप मध्ये फील्ड थोडे फंबल्स झालेत, परंतु चांगला बॅकअप दिलाय. त्यामुळे एक सिंगल स्ट्राईक. रोटेटिंगची भूमिका ही फार महत्वाची असेल या मॅच मध्ये. 1च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या मात्र 43. शेवटचा बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. 43 धावा धावफलकावरती. अंतिमचा बॉल अलंद कापेट, पण अशा काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये थोडे फंबल्स झालेत, परंतु इथे दुसरी धाव कंप्लीट होऊ शकते. निर्णय घेतलाय रनआउटचा, क्लोज कॉल, परंतु हा यस क्लोज कॉल आहे. त्यामुळे तिसऱ्या पंचाची मागणी पंचाने मात्र केली आहे. तिसरे पंच आपण चेक करा. रनआउट साठी हा रिव्ह्यू आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात मात्र इथेच झालाय बाद, आणि हा पहिला धक्का लागलाय. चला, फलंदाज बाद आहे. बॉल हातामध्ये होता, तर बॉल मात्र स्टंप वरती लावलाय. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का. दुसरीचा प्रयत्न मात्र थोडा अंगलट आलाय, आणि 3 षटक इथे मात्र संपले. 3 षटकानंतर फलंदाजी करणारा सांडसी संघ एक बाद 44 धावसंख्येवरती मात्र पोहोचलाय.